टोपले बरू अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक एकतेचा अद्वितीय संगम. उदगीर क्षेत्रापळ येथे शतकांपासून जपली जात आहे गोपाळकाला परंपरा. आरोग्य, बंधुभाव आणि संस्कारांचा संदेश. उदगीर तालुक्यातील क्षेत्रापाळ येथे अनेक पिढ्यांपासून साजरा केला जाणारा टोपले बरू गोपाळकाला हा सण केवळ धार्मिक उत्सव नसून अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम म्हणून ओळखला जातो. बदलत्या आधुनिक जीवनशैलीतही ग्रामस्थांनी ही परंपरा जपली असून या उत्सवातून आरोग्य, समता, बंधुभाव आणि संस्कारांचा अनमोल संदेश दिला जात आहे. टोपले बरू साजरा करण्यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच वैज्ञानिक विचारही दडलेला आहे. वर्षातील या काळात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने गावातील प्रत्येक घरातून आणलेले सात्विक आणि पौष्टिक पदार्थ एकत्र करून गोपाळकाला तयार केला जातो. विविध धान्ये, कडधान्ये, फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेल्या या प्रसादामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि संतुलित आहाराचे महत्त्वही अधोरेखित होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर ही परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळकाला परंपरेशी निगडित आहे. श्रीकृष्णाने गोकुळातील सर्वांना एकत्र आणून सामूहिक भोजनातून प्रेम, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला होता. त्याच परंपरेचे जतन आजही क्षेत्रापळ येथे केले जाते. भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यात येणारा काला हा केवळ प्रसाद नसून समाजात एकात्मता आणि परस्पर प्रेम वाढवण्याचे प्रतीक मानले जाते. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक आणि धार्मिक ऐक्य. गावातील सर्व समाज, सर्व जाती धर्मांचे नागरिक या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक घरातून आणलेले अन्न एकत्र करून तयार करण्यात येणारा काला हा समतेचे, सहकार्याचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरतो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या परंपरेत सहभागी होत असल्याने गावात बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते. आज विज्ञान, अध्यात्म आणि धर्म यांचा समतोल साधणारी टोपले बरू ही परंपरा ग्रामीण संस्कृतीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. आधुनिक काळातही या परंपरेतून आरोग्यदायी जीवन, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन हा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.